होळी रे होळी, चला बनवूया पुरणाची पोळी होळीसाठी. आणि पुरणाची पोळी सगळेच बनवतात, तर म्हटलं चला आता बनवूया. मुलं पण 2 दिवसापासून मागं लागले होते, खायची होती त्यांना. मग चला म्हटलं आता होळीच्या निमित्ताने बनवून पण घेऊया. अगोदर काय केलं, कुकरमध्ये 1 तांब्याभर पाणी टाकलं. पाणी गरम झाल्यावर थोडं तेल टाकलं, थोडी हळद टाकली, डाळ स्वच्छ धुवून टाकली. त्याच्यामध्ये 2 शिट्ट्या करून घेतल्या. जास्त शिट्ट्या केल्या तर मग पातळ होती डाळ. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि काढून घेतली डाळ. पूर्ण गाळून घेतलं पाणी त्याच्यातलं. कढई ठेवली गॅसवरती, डाळ त्याच्यामध्ये टाकली, थोडी साखर टाकली आणि इलायची टाकली. मस्त पूर्ण साखरेचं पाणी आटून घेतलं, सुक्कं करून घेतलं. आणि थंड झाल्यावर मस्त आपले पीठ चाळाच्या चाळणीने मी पुरण तयार केलं. माझ्याकडं याची चाळणी नाही पुरणाची, मी त्यानंच बनवते. मी छान बनतात. एक प्लेट घेतलं, त्यात पीठ भिजवून घेऊ. त्याच्यामध्ये हळद टाकलं, थोडं मीठ टाकलं आणि मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आणि अर्धी वाटी मी मैदा टाकला. मस्त मिक्स करून घेतलं पूर्ण पीठ आणि नंतर थोडं तेलाचा हात लावून 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून दिलं. आता पुरणपोळी लाटून घेऊया. 1 उंडा घेतला मी चपातीचा आणि 1 पुरणाचा मस्त त्याच्यामध्ये उंडा टाकला आणि मस्त उंडा बनवून घेतला. आता हलक्या हलक्या हाताने आपल्याला चपाती पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी लाटताना तेव्हाच मी गॅसवरती तवा ठेवला होता. तवा गरम झाला आहे. आता पूर्ण आपली पुरणपोळी लाटून झाली आहे. त्याला मस्त तेल लावायचं आहे. आता शेकून घेऊया, तव्यावर टाकून देऊ. तवा मस्त गरम झाला आहे. तुम्हाला तूप या तेल तुम्ही लावू शकता. मी तेलच लावलं होतं. मुलं माझे तुपाची खात नाही, मग अगोदर तेलाची बनवते, नंतर तुपाची बनवते. पण तुम्हाला तेलाचीच लावलेली. मस्त तेल टाकले, बघू शकता आपली कसं मस्त टम्म फुगली होती पुरणपोळी, बघू शकता. आणि खूप छान बनली होती. पण पूर्ण दिवस असा कामामध्ये गेला होता. चला आता पलटून घेऊया. मस्त खालची बाजू भाजत आली आहे. पुरणपोळी बनवली होती, आमटी बनवला होता आणि भात बनवला होता. बाकीचं परत बनवणार होते भजे, पण लेट झालं होतं मग मी बनवलं नाही. चला आता आपली पुरणपोळी रेडी आहे. पुरणपोळी, आमटी आणि भात. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.